ठीक आहे, तुम्हाला पण मजा येईल. ठीक आहे, ओके. आता ही गोष्ट कशी आहे माहितीये का, ह्याच्यामध्ये की नाही आपण एखादं रोप लावतो की नाही, तुम्ही कधी स्वतःहून आपल्या हाताने एखादं रोप लावलंय? अच्छा. आणि तुम्ही कधी एखाद्या रोपांची देखभाल केलेली आहे, त्याला रोज पाणी घालणं, त्याला खत पाणी करणं केलंय तुम्ही? तुम्हाला खूप मजा आली असेल ना ते सगळं करताना, है ना? मग तशीच ही गोष्ट आहे. त्या गोष्टीमध्ये की नाही छोटासा मुलगा आहे, त्याचं नाव आहे वीरा, तुमच्या एवढाच येतो. आणि वीराचा हा मित्र आहे टिल्ली. म्हणजे काय आपण बघूयात पुढे. ओके, आता आपल्या गोष्टीची सुरुवात झालेली आहे. सकाळी सकाळी वीरा जो आहे झोपून उठलेला आहे बघा, है ना? सकाळ झाली तेव्हा वीरा त्याच्या, अच्छा कोण वाचेल? मी वाचा, म्हणजे तुम्हाला मजा येईल. चंद्रकांत सरांच्या इथून सुरुवात करू आपण. वाघजिरा शाळा. चला मित्रांनी कोणतरी पुढे या आणि वाचा बघू. बेटा पुढे यायला लागेल तुम्हाला, मोबाईलची स्क्रीन छोटी आहे ना. वाघजिरा शाळेतून कोणीतरी एकाने पुढे या आणि स्क्रीनच्या जवळ येऊन वाचा मोठ्याने. चला चला लवकर लवकर या. अच्छा आपण असं करू, आपण चान्सर. अच्छा येत, ओके. वाच 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 बेटा. वीरा सकाळी जागा झाला तेव्हा त्याच्या पोटात धाकधूक होत होती. आज तो आपल्या आई बाबांबरोबर कांद्याची काढणी करायला जाणार होता. मात्र टिल्लीला पुन्हा भेटायचं म्हणून तो अगदी खुशीत होता. अरे वा, व्हेरी गुड. तुझं नाव काय बेटा? नंदिनी. नंदिनी, व्हेरी गुड नंदिनी. ओके, तर काय झालेलं आहे इकडे, सकाळ झालेली आहे, वीरा झोपून उठलाय पण त्याच्या पोटात धाकधूक होतीये. आपल्या पोटात धाकधूक कधी होते? परीक्षेच्या वेळेला, है ना? पण वीराची परीक्षा नाहीये तरी पण त्याच्या पोटात धाकधूक होते. का बरं? आपल्याला समजेल हळूहळू पुढे. तर आज काय आहे, त्याला त्याच्या आई वडिलांसोबत आता शेतात जाऊन कांद्यांची काढणी करायची आहे. तुमच्यापैकी कोणी कोणी केलेलं आहे असं शेतामध्ये जाऊन पिकांची काढणी वगैरे करणं? अरे वा, 1 2 3. अच्छा, व्हेरी गुड. ओके, खाली करा हात आता. अच्छा, तुमच्यापैकी कोणाकोणाच्या शेतामध्ये कांद्यांची लागवड होते? कांद्याची लागवड कोणाकोणाच्या शेतात होते? हातवरती करा. इथे विजय सरांच्या इथून एका मुलीने हात वरती. बाकी कोणाच्या शेतामध्ये कांद्याची लागवड नाही होत? बर, ठीक आहे. मुलांनो शांत बसा, तुमचा आवाज येतोय मला. वाघजिरा शाळा. हा, ओके. तर आता सकाळी सकाळी वीरा निघाल्या त्याच्या आई वडिलांबरोबर कांद्यांची काढणी करायला. मात्र टिल्लीला पुन्हा भेटायचं म्हणून तो अगदी खुशीत होता. पण आता हे टिल्ली कोण आहे आपण बघूयात पुढे. ठीक आहे, टिल्ली कोणतरी भेटणार आहे त्याला. काही महिन्यांपूर्वीच वीरा, अच्छा सॉरी चुकून मीच वाचलं. कोण वाचतंय आता नेक्स्ट? नेक्स्ट आपण चांसर शाळेला चान्स देऊया. चांसर शाळा. चांसर शाळेतून कोणीतरी वाचा बघू, माईक ऑन करून. माईक चालू कर बेटा. किंवा भामरे मॅडमच्या इथून आपण चान्स देऊया. भामरे मॅडम. हॅलो.
कोण वाचतंय? भामरे मॅडम, तुमच्या इथून कोणी वाचतंय का? अरे लाजू नका रे मुलांनी, चूक झाली तरी चालेल. हा, अच्छा, विजय पाटील सरांच्या इथून ज्या 2 मुली दिसतात ना, एक लाल टी शर्ट मध्ये आणि एक हिरव्या ड्रेस मध्ये, तुमच्या दोघींपैकी एकीने वाचा कोणीतरी. माईक चालू करा, माईक चालू कर बेटा. हा, नाव सांग बेटा तुझं पहिले. माईक चालू कर बेटा, तुझा आवाज येत नाहीये. तिथे भेट माईक. हा, व्हेरी गुड. बोल आता. पिंकी तिरमल बारेला. व्हेरी गुड पिंकी. वाचशील तू? वाच. काही महिन्यापूर्वीच वीरान घरच्या शेतात कांद्याची रोप लावायला आई बाबांना मदत केली होती. पहिल्यांदा तो टिल्लीला तिथलंच तर भेटला होता. त्याच्याकडे फारच कुणाचं लक्ष नव्हतं. ते रोप इतर रोपाराख फार वाढला नव्हता, पण वीराला मात्र आशा होती. व्हेरी गुड बेटा. तुझं नाव काय बोललीस तू? पिंकी तिरमल बारेला. पिंकी, येस, व्हेरी गुड पिंकी. तर काय झालेलं आहे गोष्टीमध्ये आपल्याला हे सांगतायत की काही महिन्यांपूर्वीच वीरा त्याच्या आई वडिलांसोबत शेतात गेला होता आणि त्यांनी कांद्यांची लागवड केली होती. ठीक आहे. आणि तिकडेच पहिल्यांदा त्याची टिल्लीशी भेट झालेली. ठीक आहे. आता टिल्ली कोण आहे आपल्याला समजेल हळूहळू पुढे जाऊन. ठीक आहे. पण ते टिल्ली काय होतं, त्या टिल्लीकडे ना फारसं कोणाचं लक्ष नव्हतं. टिल्ली काय होतं, एक रोप होतं, छोटस रोप. ठीक आहे. तर ते रोप जे होते इतर रोपांसारखं दिसत नव्हतं, म्हणजे असं छोटस होतं, ते खूप जास्त वाढलेलं नव्हतं. हा, बाकीची रोपटी कशी अशी मोठी मोठी वाढलेली होती, तसं ते जे टिल्ली नावाचं रोप आहे ना, ते जास्त वाढलेलं नव्हतं. पण वीरा जो आहे, हा वीरा आपल्या गोष्टीमधला हिरो, वीराला खूप आशा होती की नाही हे रोप वाढेल. ठीक आहे. ओके, आता पुढे कोण वाचेल? कोणती शाळा वाचेल आता? चला चला, लवकर लवकर. अच्छा, विजय सरांच्या इथूनच जी दुसरी मुलगी आहे, तू वाचशील बेटा पिंकीच्या बाजूला? वाच वाच, बिंदास वाच, चुकलं तरी चालेल. नाही नाही वाचते, बरं ठीक. ओके, मग आता देवजी वाघजीरा शाळा. चला वाघजीरा शाळा. नेक्स्ट कोण येतंय? चला चला. हा, भावना युवराज पावरा. व्हेरी गुड भावना, वाच वाच. टिल्लीची नीट काळजी घेतली तर ते रोप छान मोठ्या कांद्याचा बदलून जाईल अशी त्याला खात्री वाटत होती. रोपाच्या तुषार चिंचनात पाणी देताना ते थेंब जर टिल्लीपर्यंत पोचले नाही तर वीरा स्वतः रोपाला जातीनं पाणी घालायचा. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. ठीक आहे. आता इथे काय आपण मगाशी बघितलं की ते जे टिल्ली नावाचं रोप आहे ते छोटसच आहे, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही जात, कारण की ते एकदम बारकुसर रोप आहे, एकदम बाजूला कोपऱ्यात कुठेतरी. पण टिल्लीला सॉरी वीराला आशा होती ते जे टिल्ली नावाचं रोप आहे छोटस, त्याची जर चांगली काळजी घेतली ना तर ते पण मोठं होऊ शकतं, असं त्याला वाटायचं. ठीक आहे. मग तो काय करायचा? आता तुम्हाला माहित असेल तुमच्या सगळ्यांच्या शेतांमध्ये बघा सिंचनासाठी एक प्रयोजन केलेलं असतं. आहे तुमच्या शेतांमध्ये ज्यांची ज्यांची शेती आहे, है ना? हा, मग सिंचनासाठी असे जागोजागी ते असे छोटे छोटे पाईप आणि हे लावलेले आहेत, त्याच्यातून ते तुषार येतात पाण्याचे, है ना? आणि सगळीकडे पाणी उडतं. बरोबर आहे. तर असं करत असताना जर त्या टिल्लीपर्यंत ते पाणी पोचत नसेल, सिंचनाचं पाणी, तर मग वीरा काय करायचा स्वतः, हे बघा,
तुम्हाला दिसते ते चित्रामध्ये, त्यांनी त्याच्या हातामध्ये ते पाण्याचं त्यांनी धारा घेतलेला आहे आणि तो स्वतः पाणी घालायचा त्याला. ठीक आहे. ओके, आता बघूया पुढे काय होतं. शेतात, हे छोटस आहे, हे मी वाचू. शेतात माश्या आल्या तर तो स्वतः त्यांच्या मागे धावून त्यांना पिटाळून लावायचा. तुम्ही असं करता का मुलांना तुमच्या शेतामध्ये, जेव्हा जेव्हा तुम्ही घरी जाता तेव्हा? असं केलंय तुमच्यापैकी कोणी? नाही केलंय? अच्छा, ठीक आहे. तर शेतामध्ये जेव्हा जेव्हा अशा माश्या यायच्या तर तो असं त्याच्या हाताने बघा पिटाळून लावतोय तो. ओके, पिटाळून म्हणजे पळवून लावतोय त्या माश्या. ठीक आहे, आता नेक्स्ट कोण वाचेल पुढचं? चांसर शाळा. चला, चांसर शाळेतून अजून कोणीच वाचलेलं नाहीये. चला चला. रोहित सरांच्या इथून जी शाळा जॉईन आहे ती चांसर शाळाच आहे ना? माईक ऑन करा मुलांना. किंवा उदय सिंग सरांच्या इकडून जी शाळा आहे तुम्ही वाचा तुमच्यापैकी कोणीतरी एकाने. व्हेरी गुड. माईक ऑन कर बेटा, माईक ऑन कर आणि मोठ्याने वाच बरं का. अरे ऑफ झाला, ऑफ झाला. हा हा, व्हेरी गुड. हा, त्याचा टेम्पो शेताजवळ थांबला. मग मात्र वीरा शेताकडे पडत सुटला. तो टीव्हीला शोधू लागला. पण अखेर एका रोपापाशी त्याला फुकण्याची पांढरी रोटी दिसली. तडपत्या उन्हात तिली चमकत होता. त्याची काही पान पिवळी पडून कोमेजल्यासारखी दिसत होती. आई वीराला म्हणाली, हे चांगलं लक्षात आहे. रोपांनी पानं अशी पिवळी पडली की जमिनीखालच्या कांद्याची वाढ पूर्ण झाली. कांदा पाठवणीला आला असं समजावं. व्हेरी गुड बेटा. तुझं नाव काय आहे? मनीषा. मनीषा. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. ओके, तर इथे काय झालंय आता मुलांनो, आपण बघितलं मगाशी वीरा त्याच्या आई वडिलांसोबत निघाला ना शेतात जायला टेम्पो मध्ये बसून, है ना? तर टेम्पो त्यांचा, जसंच त्यांचा टेम्पो शेताजवळ थांबला तर काय केलं वीरानी, तो धावत सुटला एकदम, लगेच टिल्लीला शोधायला लागला. ते टिल्ली नावाचं त्याचं रोप आहे बघा इथे. तो लगेच ते रोप शोधायला लागला आणि त्यांनी खुण्यासाठी नाही ते गोटी ठेवलेली इथे, लाल दिसते तुम्हाला, सॉरी पांढरी, पांढऱ्या रंगाची एक गोटी त्यांनी ठेवलेली टिल्ली जवळ, म्हणजे ओळखण्यासाठी. ठीक आहे, की हे माझं रोप आहे असं. आणि ऊन एवढं होतं ना, त्या उन्हामध्ये टिल्ली जे रोप आहे ते एकदम चमकत होतं. ठीक आहे, तर त्याची पानं पण पिवळी पिवळी झालेली आहे बघा, दिसतात तुम्हाला, पिवळी पिवळी झालेली आहेत पानं. आणि त्याची आई काय म्हणाली मग, की अशी जेव्हा पिवळी पानं झालेली असतात ना तेव्हा समजायचं की कांदा तयार झालेला आहे, खाली त्याची वाढ झालेली आणि आता आपण काढू शकतो कांदा. ठीक आहे, असं त्याच्या आईने सांगितलं. अरे वा, व्हेरी गुड. आता काय होतंय पुढे, कोण वाचतंय पुढचं? पळासखेडा शाळा जॉईन झालेली दीपक सरांच्या इथून, तिथून कोणी वाचेल? माईक ऑफ झाला सर. प्रत्येक जण जमिनीतून
कांद्याचा रोप उपटून लागला. तासभरात सारा कांदा उपटला गेला. टिल्ली मात्र जमिनीत एकटाच उभा होता. आईनं वीराला कोपरानं हलकीशी धुस्सी मारली आणि टिल्लीकडं बोट दाखवलं. व्हेरी गुड बेटा. तुझं नाव काय आहे? आकाश सर्पस असत्या. आकाश. ओके बेटा. ठीक आहे. ओके, थँक्यू. तर काय झालं की शेतामध्ये जेवढी पण लोक होती, वीराचे आई वडील आणि बाकीचे लोक, ते सगळ्यांनी कांद्याची रोपं उपटायला सुरुवात केली आणि एका तासाभरात सगळे कांदे त्यांचे उपटून झालेले होते. ठीक आहे. पण टिल्ली मात्र एका कोपऱ्यामध्ये तसाच होता. दिसतोय तुम्हाला टिल्ली इथे? दिसते? थम्सअप दाखवा दिसत ज्यांना ज्यांना दिसतंय. हा. सो टिल्ली जो आहे ना, तो असंच कोपऱ्यामध्ये राहिला होता एकटा. काय झालं, वीराची आई आली आणि तिने असं कोपऱ्यानी वीराला अशी हलकीशी डुशी मारली, म्हणजे त्याला असं उडवलं आणि टिल्लीकडे बोट केलं की हे बघ इकडे टिल्ली आहे, त्याला काढलं नाहीस अजून, असं झालं. ठीक आहे. ओके ओके. आता पुढचं कोण वाचेल? चला चला लवकर वाचा, आपली गोष्ट कशी पूर्ण होणार. हा, पिंकी वाचते. व्हेरी गुड पिंकी. वीराच्या मनात वीराच्या थनाम चालू होतो. विचारांचं थैमान चालू होतं. टिल्लीच्या कांद्याची वाट कशी झाली असेल आता. टिल्ली त्याला सोडून जाणार का? वीरा बिलकुल संतप्त उभा होता. आई वीराचा हात पकडून टिल्लीकड निघाली. ती टिल्ली भोवतालची माती करून लागली. वीरा तिला मदत करून लागलेला. त्यानं जमिनीतून रोप उपट आणि कांद्याभोवती माती तो काढू लागला. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमलू लागलं. आता टिल्ली म्हणजे. व्हेरी गुड पिंकी. व्हेरी गुड. ओके. आता म्यूट करा सगळ्यांनी. ओके. तर काय झालं की वीराच्या डोक्यामध्ये ना खूप सारे विचार चालू होते की कसं काय काढणार कांदा आणि कसं असेल आता तो कांदा, खरंच वाढला असेल का, मोठा झाला असेल का, असे खूप विचार त्याच्या डोक्यात चालू होते. ठीक आहे. तर हे बघा त्याचे प्रश्न काय काय त्याच्या मनामध्ये. टिल्लीच्या कांद्याची वाढ कशी झाली असेल, वाढला असेल का तो. हा, त्यानंतर आता टिल्ली त्याला सोडून जाईल का, है ना. बाकीचे कांदे आता बाजारात जाणार विकायला, मग आता टिल्ली पण जाईल बाजारामध्ये, असं त्याला वाटायला लागलं. मग तो एकदम थोडासा टेन्शन मध्ये आला होता आणि तो आईला एकदम असं बिलगून आईला चिकटून उभा होता. ठीक आहे. मग काय झालं, वीराच्या आईनी वीराचा हात पकडून तिथे घेऊन आली टिल्ली जवळ त्याला. ठीक आहे. आणि काय केलं त्याच्या आईनी, बघा ही दिसते तुम्हाला इथे त्याची आई माती उकरून काढते बाजूची. हा, टिल्लीच्या आजूबाजूची सगळी माती त्यांनी उकरायला सुरुवात केली आणि वीरा पण त्याच्या आईला मदत करत होती. आणि मग ती माती काढल्यानंतर हळूहळू जशी जशी माती ते लोक काढत होते तसं तसं वीराच्या चेहऱ्यावरती हसू येत होतं. तिथे त्याला आनंद होत होता. आता टिल्ली म्हणजे काय, एक गोल चमकदार आणि जांभळ्या रंगाचा कांदा तयार झाला होता, है ना. किती सुंदर आहे. वीराला खूप अभिमान वाटला. खूप खुश झाला वीरा, त्याला अभिमान वाटत होता. ओके. आता पुढचं कोण वाचेल? अच्छा, भामरे मॅडमच्या इथून कोणीतरी वाचतंय. वाचा मुलांना. वाचा वाचा. अच्छा, मी वाचते. ठीक आहे. अच्छा, वाचते कोणी? बरं, ठीक आहे, मी वाचते. थांबा मॅडम, पडस खेळायची वाचता. ओके ओके, ठीक आहे सर. ठीक आहे. त्याने टिकवलेला छातीशी
त्यांना टिकवले. तिल्लीला छातीशी धरलं. बाजूचे लोक पाण्याच्या बोटात कोयता धरून कांद्यापासून पानं वेगळी करत होते. वरील स्वतः वीरानं स्वतः टिल्लीच्या पान कापले. टिल्लीच्या डोळ्यावरचे 3 पान नुकत्याच कापलेल्या कसांच्या पंख्यासारखे दिसत होती. व्हेरी गुड बेटा. तुझं नाव काय आहे? राहुल चेनाजमरा. राहुल. व्हेरी गुड राहुल बेटा, चांगला प्रयत्न केलास. व्हेरी गुड. ठीक आहे. इथे काय हा, झालं? थोडं मॅडम रेंजचा प्रॉब्लेम आहे मॅडम, तेवढं अच्छा. क्लिअर दिसत नाही ते. अच्छा अच्छा, ठीक आहे सर, काही हा. हरकत नाही, चालेल. ओके. तर इथे आता काय झालं मुलांना, वीरा एवढा खुश झाला की त्यांनी टिल्लीला एकदम असं जवळ घेतलं. हा, एकदम असं जवळ पकडलं त्याला. आणि आजूबाजूला लोक इथे दिसतात तुम्हाला चित्रामध्ये, हे बघा की काय केलेलं, सगळ्यांनी पायाच्या बोटांमध्ये कोयता धरलेला आहे आणि सगळी जण कांद्याची जी वरची पानं असतात ती कापतायत. ठीक आहे. तर मग वीराने पण काय केलं, त्याच्या हातात तिल्ली होतं ना, तिल्लीची पानं त्यांनी कापली. आणि ती पानं कशी वाटत होती? नुकतीच कापलेल्या केसांचं आहेत. ठीक आहे. आपण बघतो ना छोट्या छोट्या मुलांचे केस कापतात, छोटे बाळ असतात त्यांचे, तर ते तसंच वाटत होतं. नुकतेच कापलेल्या केसांच्या पुंजक्यासारखे दिसत होते. हे बघा इथे दिसतंय ना चित्रात. ठीक आहे. ओके. आता पुढे काय झालं, बाबांनी खाली मोठी ताडपत्री अंथरली आणि त्यावर कांदे पसरून ठेवले. वाळण्यासाठी म्हणून ते 5 दिवस तसेच ठेवायचे होते. ठीक आहे. आता कांदे नुकतेच जमिनीतून काढलेले होते, त्यामुळे काय झालेलं, ते ओले ओले होते, है ना, ओल्या मातीतून काढलेले होते. त्यामुळे ते वाळवण्यासाठी असे बघा मोठ्या ताडपत्रीवरती इथे सगळे कांदे पसरवण्यात आले आणि 5 दिवस ते कांदे तसेच ठेवायचे होते तिथे. ठीक आहे. हो. वीरा अजूनही टिल्लीला छातीशी घट्ट धरून उभा होता. वीरा, तुला हा कांदा 5 दिवसांसाठी घरी न्यायचा आहे का? बाबांनी विचारलं. हे बघा, वीराचे बाबा इकडे आले आणि त्यांनी काय विचारलं की तुला टिल्लीला घरी घेऊन जायचंय का 5 दिवसांसाठी? कारण की त्याला सोडायची इच्छा होत नव्हती टिल्लीला. ठीक आहे. मग वीराने काय उत्तर दिलं? वीराने जोरदार होकार दिला. हो. ठीक आहे. तो खूप खुश झाला. ठीक आहे. ओके. आता हे पुढचं कोण वाचायचं? चला, कोणाला चान्स नाही मिळाला आतापर्यंत? टीचर मी वाचतो. हो, वाच बेटा, वाच. रात्री जेवताना आई बाबा गप्पा मारत होते. या वर्षी कांद्याचं पीक किती चांगलं आलंय असं ते म्हणत होते. बाजारात कांदा नेण्यासाठी कदाचित आपल्याला मोठा टेम्पो करावा लागेल. आई म्हणाली. टिल्ली आता आपल्याला सोडून दूर जाणार या कल्पनेत वीराला असंच होतं. त्याच खाण्यातही लक्ष नव्हतं. व्हेरी गुड बेटा. तुझं नाव काय आहे? हर्षल बारेला. हर्षल. व्हेरी गुड हर्षल. ठीक आहे. आता काय झालेलं आहे की शेतातून 3 जण घरी आलेले आहेत. ठीक आहे. वीरा आणि त्याचे आई वडील 3 जण घरी आलेले आहेत आणि ते लोक आता जेवतात. रात्र झालेली आहे आणि ते लोक जेवायला बसले. तर जेवता जेवता काय बोलतात ते, की या वर्षी पीक खूप चांगलं झालेलं आहे ना, बाजारात कांदा नेण्यासाठी कदाचित आपल्याला टेम्पो करावा लागेल मोठा, एवढं पीक आलं यावेळी. ठीक आहे. तर टिल्ली आता आपल्याला सोडून दूर जाणार. टिल्ली पण त्याच्यातलाच एक कांदा आहे की नाही. मग आता बाकीचे सगळे कांदे बाजारात जाणार म्हटल्यावरती टिल्लीला पण बाजारात घेऊन जावं लागेल विकण्यासाठी. मग टिल्ली पण आपल्यापासून लांब जाईल हा विचार करून वीराला कसं तरीच होत होतं, त्याला वाईट वाटत होतं. ठीक आहे. त्यामुळे त्याचं जेवणात पण लक्ष लागत नव्हतं. ठीक आहे. पुढचे 5 दिवस वीरा टिल्लीला ठेवलेल्या खोलीत सारखं आत बाहेर करत होता. हे बघा, दिसतंय तुम्हाला चित्रात. त्यांनी एका खोलीमध्ये कांदा वाळवण्यासाठी ठेवला होता. ठीक आहे. टिल्लीला वाळण्यासाठी 5 दिवस ठेवलं होतं. तर त्या खोलीमध्ये सारखा हा आपला जो वीरा आहे हा येतोय जातोय, सारखा ये जा करून बघतोय. टिल्लीचं किती कौतुक करू आणि किती नको असं त्याला होऊन गेलं होतं.
कारण की त्यांनी स्वतः एकदम मनापासून त्यांनी स्वतःहून त्या रोपाची काळजी घेतली होती ना, म्हणून त्याला त्याचं खूप कौतुक वाटत होतं की हे मी वाढवलेलं रोप आहे असं त्याला वाटत होतं. ठीक आहे, ओके. आता पुढचं कोण वाचेल? चला चला, मी वाचते किशन. हा वाच बेटा वाच. आई बाबा टिलीला आपण घरीच ठेवायचं का? त्याला बाजारात नको न्यायला. वीराचे डोळे पाणवले. त्याच्या बाजूचं पण वाच, हे वाच. वाच बेटा. वीरा बाळा, असं किती दिवस तू त्याला तुझ्याजवळ ठेवणार आहेस? काही आठवड्यात टिली सोडायला लागेल. खराब होईल, बाबा म्हणाले. व्हेरी गुड बेटा. तुझं नाव काय आहे? शर्मिला लाला पवार. शर्मिला. व्हेरी गुड शर्मिला. ओके. तर इथे काय झालंय आता, वीराला खूप वाईट वाटतंय की आता टिल्ली लांब जाईल आपल्यापासून. तो काय करतोय, तो आई वडिलांना विनंती करतोय की प्लीज आपण टिल्लीला घरीच ठेवूया, नका घेऊन जाऊ त्याला बाजारात. ठीक आहे. आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं, रडायला लागला तो. हा, आणि मग त्याचे वडील काय म्हणाले त्याला? ते म्हणाले असं किती दिवस तू त्याला तुझ्या जवळ ठेवणार आहेस? काही आठवड्यांनी तो टिल्ली जो आहे, जो कांदा आहे तो सडायला लागेल आणि तो खराब होऊन जाईल. मग काय करशील तू, है ना? असे त्याचे बाबा म्हणाले त्याला. आता पुढे काय होतंय बघा. पुढचं कोण वाचेल आता? चांसर शाळेतून कोणीच नाही वाचलं आतापर्यंत. चल ग. हा, ओके. उदयसिंग शरणच्या इथून कोणतरी वाचतंय. मग नको आपण त्याला बाकीच्या कांदा बरोबर विकून टाकू. मीरा म्हणाला. शाब्बास, टिल्लीमुळे पुढे कुणाचं तरी जेवण चविष्ट होईल. आई म्हणाली. कुठल्या तरी हॉटेलातली सुप्रसिद्ध शेफ नखापदार्थ बनवण्यासाठी टिल्लीला हातात घेते आहे. असं चित्र मीराच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. या कल्पनेचं त्याला खुदकन हसू फुटलं. व्हेरी गुड बेटा. तुझं नाव सांग. समीक्षा. समीक्षा. व्हेरी गुड समीक्षा. ओके, बस आता. ठीक आहे. आता इथे काय झालं, जसंच त्याचे बाबा म्हणाले की काही दिवसानंतर तर टिल्ली खराब होऊन जाईल, फेकून द्यायला लागेल त्याला. मग लगेच वीरा काय म्हटला, मग नको नको, तसं नको करूयात, आपण त्याला बाकीच्या कांद्यांबरोबर विकून टाकू. ठीक आहे. लगेच वीराची आई काय म्हणाली, शाब्बास, टिल्लीमुळे पुढे कोणाचं तरी जेवण चविष्ट होईल. ठीक आहे. तर जो कांदा आहे तो कोणाच्या तरी जेवणात वापरला जाईल, त्यामुळे काय होईल, कोणाचं तरी जेवण चविष्ट होईल, अशी त्याची आई म्हणतेय. मग असं बोलल्यानंतर ना वीरा कल्पना करतोय. बघा, हे दिसतंय तुम्हाला, हा वीरा आहे आणि ही त्याची कल्पना आहे इकडे. ठीक आहे. तो कल्पना करतोय काय, की कुठच्या तरी हॉटेलमध्ये एक सुप्रसिद्ध शेफ म्हणजे काय, जे हॉटेलमध्ये जेवण बनवणारे असतात ना त्यांना शेफ म्हणतात. ठीक आहे. तर कुठच्या तरी हॉटेलमध्ये सुप्रसिद्ध शेफ आपल्या नवीन डिश साठी, नवीन पदार्थासाठी टिल्लीला त्यांनी हातात घेतलेला आहे, नवीन पदार्थ बनवण्यासाठी. असं चित्र त्याच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं, वीराच्या डोळ्यांसमोर. हे बघा, कल्पना करतोय वीरा. आणि या कल्पनेनेच त्याला खुदकन हसू फुटलं. ठीक आहे. की आपण उगवलेल्या कांद्याला कोणीतरी वापर करणार आहे, कोणाचं तरी जेवण चांगलं होणार आहे, हा विचार करून त्याला आनंद झाला. ठीक आहे. आता पुढे कोण वाचतंय? पिंकी वाचते. दुसऱ्या दिवशी कांदे पोळ्यात भरून ती पोती ठेमपात चढवण्यात आली. वीरा टिल्लीला हातात घेऊन पोत्याच्या मध्ये आरामशीर बसला होता. व्हेरी गुड. ओके. आता काय झालं, दुसऱ्या दिवशी 5 दिवस झाले. 5 दिवस झाल्यानंतर 6व्या दिवशी त्यांनी काय केलं, पोत्यामध्ये सगळे कांदे भरले. ते पोते जे ते सगळे टेम्पो मध्ये भरले
आणि त्या पोत्यांच्या मध्ये बघा विरा बसला इकडे, है ना. आणि त्याच्या हातामध्ये काय आहे? किल्ली. येस, किल्लीला हातात घेऊन पोत्यांच्या मध्ये आरामशीर विरा बसला होता. आणि कसं बघतोय बघा तो कौतुकाने की आता टिल्ली जाईल मला सोडून, है ना. येस. आता पुढचं कोण वाचेल? चला चला, आपली गोष्ट संपत आली. बाजारात समितीच्या प्रवेश दराशी आल्यानंतर बाबांनी जाहीर केले 120 विकटल नाशिकच्या लाल कांदा तिथल्या माणसांना कप्प्यांतरामध्ये सारे कपाशी नोंदवले आणि बाबांच्या हातात नोंदीचा कागद दिला. व्हेरी गुड बेटा. तुझं नाव काय आहे? शर्मिला. शर्मिला. व्हेरी गुड शर्मिला. ओके, आता काय झालेलं आहे बघा. हे आहे कृषी, हे सगळ्यांना चित्र दिसतंय इथे बघा, मोठ्या अक्षरातील आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव, जिल्हा नाशिक. ठीक आहे, ही कुठची गोष्ट आहे? नाशिकची गोष्ट आहे. ठीक आहे. तुमच्यापैकी कोणी गेले का नाशिकला? कोण गेले? पिंकी गेलीये. अच्छा, इकडे देवजीरा शाळेतून, सॉरी, वाघजीरा शाळेतून पण कोण कोण गेलेले? गेले. अरे वा. तर इथे बघा, नाशिकला हे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. भाज्या कांदे वगैरे विकण्यासाठी मोठं बाजार लागतो. तर ते बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांचा टेम्पो आलाय बघा, चित्रात दाखवते. वीरा आणि त्याच्या आई वडिलांचा टेम्पो पोचलेला आहे. आणि वीराचे वडील काय म्हणाले? इकडे बघा, हे इथे एंट्री आहे, एंट्रीचं गेट आहे ना. तर गेट मध्ये त्यांनी सांगितलं 120 क्विंटल नाशिकचा लाल कांदा. त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांच्याकडे जी पोती आहेत ना ट्रक मध्ये, त्याचं वजन सांगितलं त्याच्या वडिलांनी त्यांना. काय सांगितलं? 120 क्विंटल नाशिकचा लाल कांदा. तिथल्या माणसाने कम्प्युटर मध्ये हे सारं तपशील नोंदवलं आणि बाबांच्या हातात नोंदीचा कागद दिला. ठीक आहे. त्या लोकांना एंट्री करायला लागते ना तिथे, की किती किलोचं सामान आलेलं आहे बाजारामध्ये, अशी त्यांनी नोंदणी केली आणि त्या नोंदणीचा कागद त्यांनी वीराच्या वडिलांना दिला. ओके, आता काय होणार आहे पुढे? गोष्ट संपत आली. आता कोण वाचतं? आता चला चला, उदय सिंग सरांच्या इथून कोणतरी वाचा. अच्छा, भामरे मॅडम कडून वाचतो. बाबांनी पटातले काही कांदे बाहेर काढून समोर ठेवले. कांद्याचे व्यापारी येऊन कांद्याची गुणवत्ता तपासत होते. ज्यांना सर्वात जास्त किंमत देऊ लागली त्याला बाबांनी कांदा विकला. बाबा खुश झाले. आणि हे बाजूचं पण वाच. प्रत्येक पत वजन करून त्या व्यापाऱ्याच्या ट्रक मध्ये भरण्यात आलं. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. कोणी वाचलं? शर्मिलाने वाचलं परत? नाही, रोहिता. रोहिता. अरे वा, म्यूट कर बेटा आता. माईक म्यूट कर. व्हेरी गुड. तर आता काय झालेलं इथे? पोत्यातले काही कांदे वीराच्या वडिलांनी बाहेर काढले. बघा इथे खाली दिसते तुम्हाला, त्यांनी ना कांद्याचे बाहेर काढून ठेवलेले. आणि इकडे व्यापारी लोक येतात. हे बघा, हे दिसतोय तुम्हाला, हा एक माणूस आहे. हे व्यापारी लोक असतात. हे लोक येऊन काय करत होते? कांद्यांची गुणवत्ता, म्हणजे कांदा किती चांगला आहे ते लोक चेक करत होते. आणि मग त्या व्यापाऱ्यांमधून, इथे पण बघा मागे चित्रात तुम्हाला दिसत असेल दुसरे व्यापारी लोक आहेत इकडे. तर त्या व्यापाऱ्यांमधून सगळ्यात जास्त चांगली किंमत कोण देत असेल त्या व्यक्तीला वीराच्या वडिलांनी कांदे विकण्याचं ठरवलं. ठीक आहे. आणि मग तिचे बाबा खुश झाले की आता कांदे आपले विकले जाणार, है ना. मग त्याच्यानंतर काय झालं? प्रत्येक पोतं वजन करून त्या व्यापाऱ्याच्या ट्रक मध्ये भरण्यात आलं. म्हणजे कांदे जे आहेत ना, यांचं वजन करून करून त्या व्यापाऱ्याच्या ट्रक मध्ये, हे व्यापाऱ्याच्या ट्रक इकडेचे, की त्यांच्या ट्रक मध्ये भरण्यात यायला लागलं. आता कोण वाचेल?
आन्सर द्या. बाबांनी वीराकडे पाहिलं. वीरा हसला आणि ट्रकमध्ये भरण्यात येत असल्या शेवटच्या पोट्यात त्यानं हळूच टिल्लीला ठेवून दिले. व्हेरी गुड. तुझं नाव काय बेटा? राजेश सुनील पवार. राजेश. हसतोयस का बेटा तू? राजेश सुनील पवार मॅडम. राजू. हो. ओके बेटा, हसू नका मुलांना. का हसला तुम्ही? तुमचं लक्ष नाहीये. मला सगळे मुलं हसत आहे का? मस्ती नका करू मुलांना. ओके, म्यूट करा आता. व्हेरी गुड. आता काय झालं, बाबा जे आहेत वीराचे बाबा, त्यांनी वीराकडे बघितलं आणि वीरा हसला. त्यांनी काय केलं, त्या ट्रकमध्ये जेवढे पण कांदे भरलेले होते त्याच्यामध्ये हळूच त्यातल्या एका पोत्यामध्ये, शेवटच्या पोत्यामध्ये हळूच टिल्लीला त्यांनी ठेवून दिली. ठीक आहे, हे बघा त्याच्या हातात टिल्लीला घेतलंय आणि तो आता ठेवतोय पोत्यामध्ये. अशा पद्धतीने काय झालं, टिल्ली गेला विक्रीसाठी बाजारामध्ये. ठीक आहे, ओके. आता इथे आपण काय शिकलो मुलांना, की आपण पण ना स्वतःच एक रोप लावू शकतो. ठीक आहे, तुमच्यापैकी ज्यांनी आतापर्यंत स्वतःच एक पण रोप नसेल लावलं ना, तर तुम्ही जेव्हा सुट्टीला घरी जाल की नाही, तेव्हा नक्की हा प्रयोग करा. हा, कुठचं पण एक रोप लावा. इथे त्यांनी की नाही कांद्याचं रोप कसं लावायचं त्याची विधी दिलेली आहे. ठीक आहे, अगोदर त्यांनी सांगितलंय की एक कांदा घ्या. हे बघा, हे चित्र दिसते तुम्हाला. एक कांदा घ्यायचा, त्याला अर्ध कापायचं. ठीक आहे, अर्ध कापल्यानंतर खालचा जो भाग आहे की नाही कांद्याचा हा, ठीक आहे, खालच्या भागाला आपण उन्हात ठेवायचे 1 दिवस पूर्ण वाळण्यासाठी. ठीक आहे, सुकण्यासाठी. मग तो वाळल्यानंतर काय करायचं, एक वाडगं घ्यायचं छोटस आणि त्या वाडग्यामध्ये पाणी घ्यायचं. हे बघा दिसते तुम्हाला इथे चित्रात. त्या वाडग्यात पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये खाली जी शेंडी आहे, कांद्याची शेंडी, ती त्याच्यात भिजवायची. ठीक आहे, आणि मग काय होईल, हळूहळू मोड यायला लागतील कांद्याला. हे बघा इथे दिसते तुम्हाला, त्या पिवळ्या सर्कल मध्ये ते दिसतंय बघा. कांद्याला हळूहळू खालनं मोड यायला लागतात. मग जसे मोड आले ना, की त्याच्यानंतर त्याला कुंडीमध्ये तुम्ही लावू शकता. कुंडी असेल तुमच्या घरी तर कुंडी लावा, कुंडीमध्ये लावा, नाहीतर मग शेतात पण तुम्ही लावू शकता. ठीक आहे, तुमचं जे शेत आहे तिकडे पण तुम्ही लावलं तरी चालेल. आणि मग त्याला रोज तुम्ही पाणी घाला, रोज त्याची देखभाल करा. ते रोप मोठं होईपर्यंत त्याची रोज तुम्ही निगराणी करा. तुम्हाला खूप मजा येईल या सगळ्या प्रोसेसमध्ये. जसं वीराने केलं ना, वीरा रोज लक्ष द्यायचं त्या रोपाकडे. आणि मग फायनली ते जेव्हा मोठं झालं, त्याच्यातून एक खूप छानसा कांदा तयार झाला, तेव्हा त्याला आनंद झाला आहे ना, कारण आपण तयार केलेली गोष्ट असते ती, आपण स्वतः मेहनत केलेली असते त्याच्यासाठी. ठीक आहे, ओके. आणि आपण आज नवीन माहिती शिकलो काय, की नाशिकमध्ये की नाही, नाशिकचा लाल कांदा हा खूप प्रसिद्ध एक लाल कांदा आहे, जो की ज्याचं नाशिकमध्ये त्याची निर्मिती केली गेलेली आहे. ठीक आहे, नाशिक येथे विकसित केलेली कांद्याची एक जात आहे. ठीक आहे, आणि तिकडची जी बाजारपेठ आहे, तिकडे खूप सारे व्यापारी लोक येतात आणि मोठ्या प्रमाणात ते लोक कांदे विकत घेतात. ठीक आहे, आता मला सांगा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारते मुलांना. मला सांगा, आपल्या गोष्टीमध्ये वीरा आणि टिल्लीची सगळ्यात पहिले भेट कधी झाली होती? कोण सांगेल मला? वीरा आणि टिल्ली या दोघांची भेट कुठे झाली होती? रोप लावताना. रोप लावताना. येस, अच्छा. आणि शेतात. ओके, अच्छा. आणि रोप काढल्यानंतर त्यांनी किती दिवस ते ठेवलेलं वाळायला? 5 दिवस. येस. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं वाळल्यानंतर? हा, ओके. अच्छा, मला आता एक प्रश्नाचं उत्तर द्या. ओके, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या,
की वीरा टिल्लीला सोडायला तयार नव्हता, हो की नाही? त्याला सोडायचं नव्हतं, मग तो कसा काय तयार झाला? कसं काय तयार झाला? टिल्लीमुळे एखाद्याचं पोट भरेल, नवीन भाजीला ते येईल म्हणून त्याला कांदा विकायची इच्छा झाली. व्हेरी गुड, व्हेरी गुड, एक्सलंट. म्हणजे तुमचं सगळ्यांचं लक्ष होतं गोष्टीमध्ये ना. अच्छा, 1 मिनिट थांबा मुलांनो, एकच. संगीता मॅम प्लीज क्लास 1 मिनिट रुकना क्लास में. हा ठीक आहे. ओके मुलांनो, सो आय होप तुम्हाला आजची गोष्ट आवडली. येस, तुम्ही सगळे पण ट्राय कराल हे. तुम्ही आता मे महिन्याच्या सुट्टीत जेव्हा घरी जाल ना, तेव्हा स्वतःच्या हाताने एक रोप नक्की लावा. मी तुम्हाला विचारेन सुट्टी संपल्यावर तुम्ही केला की नाही हा प्रयोग. ओके, आता आपण उद्या भेटूया.